मराठीतलं लोकप्रिय त्रिकूट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर. अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक, भूताचा भाऊ असे बरेच सुपरहिट चित्रपट या मातब्बर कलाकारांनी दिलेत. पण तुम्हाला माहितीये का की 1991 मध्ये आलेल्या आयत्या घरात घरोबा चित्रपटात हे तिघे शेवटचे एकत्र दिसले होते. 2005 मध्ये रिलीज झालेल्या नवरा माझा नवसाचा चित्रपटात खरं तर हे त्रिकूट पुन्हा दिसणार होतं. पण चक्क लक्षा मामांनीच या चित्रपटाला नकार दिला होता. काय होता तो किस्सा, जाणून घेऊयात. नवरा माझा नवसाचा हा सचिन पिळगावकरांचा आणखी एक आयकॉनिक मूवी. या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ तर होतेच, पण ज्या भूमिकेत सुनील तावडे दिसले होते ती भूमिका लक्षा मामांनी करावी अशी इच्छा त्यावेळी प्रेक्षकांनीही व्यक्त केली होती. पण तुम्हाला माहितीये का की सचिन यांनी हा चित्रपट आधीच लक्ष्मीकांत यांना ऑफर केला होता. याबद्दल एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना सचिन पिळगावकर म्हणालेले की मी लक्षाला खूप मिस करतो. नवरा माझा नवसाचा चित्रपट 2005 मध्ये रिलीज झाला, पण तो 2004 मध्येच रेडी होता. त्या चित्रपटात लक्षाला मला घ्यायचंच होतं आणि आमच्यात तसं बोलणंही झालं होतं. पण लक्षानेच मला या चित्रपटात काम करायला नकार दिला होता. तो असं म्हणाला होता की तू मला विचारतोयस यातच मला आनंद आहे, पण डॉक्टर काम करायला मला परवानगी देत नाहीयेत. आणि त्यानंतरच 16 डिसेंबर 2004 ला लक्ष्मीकांत बेर्डेंनी जगाचा निरोप घेतला आणि नवरा माझा नवसाचा हा चित्रपट एप्रिल 2005 मध्ये रिलीज झाला. जर का लक्षा मामांची तब्येत ठणठणीत असती तर या चित्रपटात लालू प्रसादची जोडी लक्षा मामा आणि अशोक मामांनी गाजवली असती आणि पुन्हा एकदा दोघांच्या विनोदाचं अचूक टायमिंग प्रेक्षकांना अनुभवता आलं असतं. लक्षा मामांचे तुमचे कोणते फेवरेट चित्रपट आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.